नमस्कार मित्रांनो, आपल्या आयुष्यात प्रेम ही सर्वात सुंदर भावना आहे. पण या भावनांसोबतच एक खूप मोठा संभ्रम किंवा भीतीही आपल्या मनात असते. ती म्हणजे मी ज्याच्यावर जीवापाड प्रेम करतोय त्या समोरच्या व्यक्तीचं माझ्यावर खरंच तेवढंच प्रेम आहे का? हा प्रश्न रात्रभर विचार करायला लावतो. आजच्या डिजिटल दुनियेत जिथे आय लव्ह यू बोलणं खूप सोपं झालंय, तिथे खरं प्रेम आणि तात्पुरतं आकर्षण यामधला फरक ओळखणं कठीण जातं. काही लोक रोज प्रेमाच्या आणाभाका घेतात, पण गरजेच्या वेळी गायब होतात. तर काही लोक कधीच तोंडातून प्रेमाचे शब्द काढत नाहीत, पण त्यांच्या कृतीतून खूप काही सांगून जातं. जर तुम्हीही अशाच कोणत्या संभ्रमात असाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. आज आपण अशा 10 महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत, ज्यावरून तुम्हाला स्पष्ट होईल की समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल खरं प्रेम आहे की नाही. मुद्दा नंबर 1, ऐकण्याची आणि लक्षात ठेवण्याची वृत्ती. पहिली गोष्ट म्हणजे ती व्यक्ती तुम्हाला किती लक्ष देऊन ऐकते. जेव्हा आपण कोणावर प्रेम करतो तेव्हा आपल्याला त्यांच्याबद्दल सगळं काही जाणून घ्यायचं असतं. त्याची लक्षणं. तुम्ही रडताना किंवा आनंदाच्या भरात एखादी छोटीशी गोष्ट सांगितली असेल आणि ती गोष्ट त्यांनी अनेक दिवसांनीही लक्षात ठेवली, तर समजा ते तुमच्याशी मनाने जोडलेले आहेत. उदाहरण, तुम्हाला कॉफी कशी आवडते, तुम्हाला कोणत्या गोष्टीची भीती वाटते किंवा लहानपणीची तुमची एखादी आठवण जर त्यांना आठवत असेल, तर त्याचा अर्थ त्यांच्या आयुष्यात तुम्हाला खूप महत्त्व आहे. मुद्दा नंबर 2, प्राधान्य देणे, फक्त सवड नव्हे. मी खूप बिझी होतो हे आजच्या काळातील सर्वात मोठं निमित्त आहे. पण लक्षात ठेवा, कोणीही इतकं बिझी नसतं की त्याला 2 मिनिटं मेसेज करायला वेळ मिळणार नाही. त्याचं लक्षण असतं बिझी असणं वेगळं आणि दुर्लक्ष करणं वेगळं. ज्या व्यक्तीचं तुमच्यावर खरं प्रेम असतं ती कितीही व्यस्त असली तरी तुमच्यासाठी वेळ काढते. स्पष्टीकरण. जर ते कामात असतील तर तसं आधीच प्रेमाने सांगतील आणि काम संपताच स्वतःहून तुम्हाला संपर्क करतील. तुमच्या एका फोनसाठी किंवा भेटीसाठी ते आपल्या शेड्यूलमध्ये बदल करायलाही तयार असतात. मुद्दा नंबर 3, कठीण काळात आणि वादात त्यांचं वागणं. सुखात आणि चांगल्या दिवसात तर कोणीही सोबत हसू शकतं. खऱ्या प्रेमाची परीक्षा नात्यातल्या वादळात होते. त्याची लक्षणं. जेव्हा तुमच्यात भांडण होतं तेव्हा ती व्यक्ती भांडण जिंकण्याचा प्रयत्न करते की नातं वाचवण्याचा. स्पष्टीकरण. खरं प्रेम करणारी व्यक्ती भांडण झाल्यावर दिवसेंदिवस अबोला धरून तुम्हाला मानसिक त्रास देत नाही. अहंकार बाजूला ठेवून वाद मिटवण्याचा आणि तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करणे हे खऱ्या प्रेमाचं लक्षण आहे. मुद्दा नंबर 4, तुमचा आदर आणि स्वीकार. प्रेम जिथे असतं तिथे आदर असणं सर्वात महत्त्वाचं आहे. त्याची लक्षणं. ती व्यक्ती तुम्हाला बदलण्याचा प्रयत्न करते का? तुम्ही जसे आहात तुमच्यातल्या चांगल्या वाईट गुणांसह ते तुमचा स्वीकार करतात का? स्पष्टीकरण. जर एखादी व्यक्ती सतत तुमच्या कपड्यांवरून, दिसण्यावरून किंवा बोलण्यावरून तुमची खिल्ली उडवत असेल किंवा तुम्हाला त्यांच्या मनासारखं बदलायचा सक्तीने प्रयत्न करत असेल, तर तिथे प्रेमापेक्षा नियंत्रण जास्त आहे. खरं प्रेम तुम्हाला स्वातंत्र्य देतं, बंधन नाही. मुद्दा नंबर 5, तुमच्या प्रगतीमध्ये आनंद मानणे. अनेकांना पार्टनर हवा असतो, पण तो आपल्यापेक्षा पुढे गेलेला आवडत नाही. तिथे असुरक्षिततेची भावना येते. त्याची लक्षणं. जेव्हा तुम्हाला आयुष्यात काही यश मिळतं तेव्हा तुमच्या चेहऱ्यापेक्षा त्यांच्या चेहऱ्यावर जास्त आनंद दिसतो का? स्पष्टीकरण. खरं प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या स्वप्नांना पंख देते. तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या ध्येयांमध्ये
ती व्यक्ती तुमची सर्वात मोठी सपोर्ट सिस्टीम बनते. तुमचं यश हे ते स्वतःचं यश मानतात. मुद्दा नंबर 6. सुरक्षिततेची भावना. नात्यात संशय आणि असुरक्षितता असेल तर ते नातं जास्त काळ टिकू शकत नाही. त्याचं लक्षण. त्या व्यक्तीसोबत असताना तुम्हाला मानसिक शांतता मिळते का? स्पष्टीकरण. खरं प्रेम तुम्हाला एक अशी सुरक्षित जागा देते जिथे तुम्हाला स्वतःचा खोटा आव आणावा लागत नाही. तुम्ही त्यांच्यासोबत असताना पूर्णपणे मोकळेपणाने वागू शकता. त्यांच्या वागण्यात एक स्थैर्य असतं, म्हणजे ते आज प्रेमाने वागले आणि उद्या अचानक बदलले असं होत नाही. मुद्दा नंबर 7. छोट्या गरजांची काळजी घेणे. प्रेम हे मोठ्या महागड्या गिफ्ट्समध्ये नसतं, तर छोट्या गोष्टींमध्ये असतं. त्याची लक्षणं. तुम्ही आजारी असताना त्यांनी तुमची विचारपूस करणे, तुम्ही वेळेवर जेवलात की नाही याची काळजी घेणे, किंवा तुम्ही घरी सुरक्षित पोहोचलात की नाही याचा मेसेज करणे. याचं स्पष्टीकरण. या छोट्या गोष्टी दाखवून देतात की त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल किती जिव्हाळा आहे, त्यांना तुमची किती काळजी असते. मुद्दा नंबर 8. तुमच्या कुटुंबाचा आणि मित्रांचा आदर. जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते ती तुमच्याशी संबंधित असलेल्या लोकांचाही आदर करते. याची लक्षणं. ते तुमच्या मित्रांबद्दल किंवा कुटुंबाबद्दल आदरयुक्त भाव ठेवतात का? स्पष्टीकरण. जर ती व्यक्ती तुमच्या जवळच्या लोकांना कमी लेखत असेल किंवा तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून लांब करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते निरोगी नात्याचं लक्षण नाही. खरं प्रेम तुमच्या माणसांनाही आपलं मानतं. मुद्दा नंबर 9. त्यांच्या भविष्यात तुमचं स्थान. जेव्हा ती व्यक्ती त्यांच्या पुढच्या 5 ते 10 वर्षांच्या आयुष्याचा विचार करते, त्यांच्या स्वप्नांबद्दल बोलते, तेव्हा त्यामध्ये तुमचा समावेश असतो का? जर ते त्यांच्या भविष्यातील प्रत्येक निर्णयात, मग तो करिअरचा असो किंवा कुटुंबाचा, तुमचा विचार करत असतील तर समजा त्यांना तुमच्यासोबत आयुष्य घालवायचं आहे. मुद्दा नंबर 10. आम्ही चा वापर करणे, मी चा नाही. त्यांच्या बोलण्यात मी हे करेन, माझं घर, माझं आयुष्य यापेक्षा आपण हे करूया, आपलं घर, आपलं आयुष्य असे शब्द येतात का? हा छोटासा बदल सांगतो की ते आता स्वतःला तुमच्यापासून वेगळं समजत नाही. मित्रांनो, शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आपल्या मनाची एक सिक्स्थ सेन्स असते. जर कोणासोबत असताना तुम्हाला आदर, सुरक्षितता, शांतता आणि आदर मिळत असेल तर तेच खरं प्रेम आहे. प्रेम कधीही ओरडून किंवा मागून मिळत नाही. ते समोरच्याच्या डोळ्यात आणि वागण्यात शांतपणे दिसत असतं. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवण्यापूर्वी या गोष्टी नक्की तपासून पहा. कारण तुमचं हृदय खूप मौल्यवान आहे. ते चुकीच्या हातात जाणार नाही याची काळजी घ्या. तुम्हाला तुमच्या नात्यात यापैकी कोणती लक्षणं जाणवतात, मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनाला भिडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच जीवनोपयोगी विषयांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा. धन्यवाद.